नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज तारीख आहे 17 जून मंगळवार। आजच्या म्हैस बाजार मी तुम्हाला दाखवायला आलेलो आहे धुळ्याचा। मित्रांनो, धुळ्याचा जो बाजार आहे तो मंगळवारच्या दिवशी भरतो आणि मी आता उभे आहे मीना म्हैस बाजारमध्ये। मीना म्हैस बाजार म्हणजे शेतकऱ्यांचा बाजार असतो मित्रांनो, आणि थोडेफार दावण जे असते त्या दावणी व्यापाऱ्यांच्या असतात। जास्त करून शेतकरी या ठिकाणी आपल्या म्हैशी विक्री आणि खरेदी करण्यासाठी येतात। मीना म्हैस बाजार मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। व्हिडिओ छान बनणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण बघूया शेतकऱ्यांनी कशा कशा प्रकारच्या म्हशी आणलेल्या आहेत विकायला। तर संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण म्हशींचा व्हिडिओ कव्हर करणार आहेत। तर म्हशी खरेदी विक्री करण्यासाठी जे शेतकरी बांधव जे आपल्या व्हिडिओ बघत असतील त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन असणार आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुमची का कुठून आले तुम्ही? आम्ही दडवेल। दडवेल काय लागण आहे का? लागण किती महिन्याची लागण आहे? 4 महिने। 4 महिन्याची आहे का? दूध आहे का थोडंफार आता? मग किती देत आहे? 7 लिटर। 7 लिटर देत आहे का? चांगली काय किंमत सांगायला? 80,000 रुपये मागितली। कोणी मागितली सकाळपासून? कितीपर्यंत? 60 मध्ये मागितली। तुमची अपेक्षा किती? आमची अपेक्षा 75 पर्यंत। 75 पर्यंत आहे का? बरं, फोन नंबर सांगा बरं का। काय झालं? फोन नंबर सांगा। 99 99 75 39 55 64। मित्रांनो, म्हैस बघत असणार, जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल शेतकऱ्याचा नंबर घेतलेला आहे, आपण नंबरवर संपर्क करा। आणि म्हैस मोठ्या मापाची आणि एकच नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकता आपण। भुरा कलरची म्हैस आहे, छान आहे, क्वालिटी चांगली आहे, आणि 7 लिटर ते सध्या आता दूध लागून सांगतायत। तर नक्की संपर्क आपण करू शकता। किती महिन्याची लागण आहे त्यांची आहे का? 5 महिन्याची लागण आहे बघा मित्रांनो। काय टिंगू सेट सांगायचं काय याचे सांगायचे 65,000 का? बरं, कमी जास्त करून घे त्याच्या 2,000 रुपये कमी बघा मित्रांनो। म्हैस 5 महिन्याची लागण आहे। तर लागण म्हैस बाजार आहे आज धुळ्याचा, बघू शकता आपण। मंगळवारच्या दिवशी भरतो मित्रांनो। मंगळवारच्या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणात। ही पण 5 महिन्याची आहे का? बरं, ही पण 5 महिन्याची बघा मित्रांनो। 4.5 काय सांगायला इथं? बरं, 70 सांगायचे, कमी जास्त होऊन जाणार मित्रांनो बघा। याची लागण आहे मित्रांनो। जर खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क आपण करू शकता। 4-4.5 महिने। किती महिन्याची लागण? 5 महिन्याची का? सांगायला काय किंमत? 1 लाख रुपये। 1 लाख रुपये मागितली कोणी? 75 ला का? बरं, दूध चालू आहे का थोडंफार? किती? 2-2 लिटर चालू आहे। 2-2 लिटर देत आहे मित्रांनो। किंमत भरपूर सांगताय, पण व्यवहारात ते कमी जास्त करून घेतील, कारण की इथं सांगतात किमती, पण व्यवहारात कमी जास्त करून घेणार व्यवहारात कोणी फोन केला तर। नंबर सांगा बरं तुमचा। नंबर नका घ्या का? 7-7 महिन्याचे आहेत का? बरं, बघा मित्रांनो, 7-7 महिन्याचे लागण म्हशीत, मोठ्या मापाच्या म्हशीत आपण बघू शकता। मशीनची क्वालिटी बघा मित्रांनो, जोरदार क्वालिटी, एकच नंबर क्वालिटी बघा। जर संपर्क नंबर देणार आहेत आपण, त्या नंबरवर संपर्क करून आपण म्हशी खरेदी करू शकतात। 7-7 महिन्याच्या लागण आहेत आणि मोठ्या मापाच्या म्हशीत मित्रांनो, जोरदार क्वालिटी। मागून पुढून तुम्हाला संपूर्ण म्हशी दाखवलेल्या आहेत। या 2च आहेत का तुमच्याकडे? किती आहेत? 2 आहेत का? बरं, मागणी झाली का सकाळपासून? 95। शेवटची अपेक्षा किती तुमची? आपले 1च्या वरती, म्हणजे काहीतरी शेंडी पोडायला पाहिजे, देऊन टाकणार। बरं, दाताला कशी येते? हा, पकड आहेत का? बरं, फोन नंबर सांगा बरं। 93 71 33 88। बरं, तर मित्रांनो नंबर दिलेला आहे, आपण बघू शकता। जर तुम्हाला कुठली म्हैस आवडत असेल तर नक्की संपर्क आपण करू शकता। बघा मशीनची क्वालिटी चांगली। जनल्यावर का? एका टायमाला 10 लिटर दूध आहे। जनल्यावर 10 लिटर दुधाची कॅपॅसिटी मित्रांनो। दोघी टाईमचं 20 लिटर सांगताय। तर म्हशींची जी क्वालिटी आणि म्हशींचं जे माप आहे त्याप्रमाणे वाटतं जे की 10 लिटरचे आरामशीर देतील। कारण की मोठ्या मापाच्या म्हशीत मित्रांनो, मोठ्या मापाच्या म्हशी कधी पण दूध जास्त देतात।
आपण बघू शकता काही लोकांना अडचण असते तर नंबर देत नाही. 85,000ला किती महिन्याची लागण आहे? 6 महिन्याची लागण आहे. थोडंफार दूध चालू आहे का? नाही दूध नाही का? बरं फायनल कितीपर्यंत देणार? 5,000 कमी करून देणार. मित्रांनो सांगितल्याप्रमाणे 5,000 ते कमी करून घेणार आहेत. दुधाची कॅपॅसिटी किती साधारण? 5च्या वरतीच आहे का? किती वेळा जाप राहील ते आता? 14 राहील का? बरं फोन नंबर सांगा बरं का. 90 21 71 53 29. राहणार कुठले तुम्ही? कवडाने. मित्रांनो म्हैस बघू शकता आपण 5 लिटर दूध देते सांगताय. व्यवहारात कमी जास्त करून घेणार. छान क्वालिटी आहे. नक्की संपर्क आपण करू शकता मित्रांनो. किती महिन्याची? 7.5 महिन्याची लागण. 7.5 महिन्याची मित्रांनो बघा. दुधाची कॅपॅसिटी किती राहणार तरी तिची? 4-4.5 लिटर का? बरं सांगायला किंमत किती? किती किंमत? 60,000 रुपये का? बरं किती वेळ जापात राहील त्या? तिसरं का? तिसऱ्यामध्ये राहणार मित्रांनो. 60,000 रुपये किंमत सांगताय. व्यवहारात कमी जास्त करून घेणार. फोन नंबर सांगा. 73 91 88 71 36. राहणार कुठले आपण? जुन्नेरचे. मित्रांनो बघा 60,000 रुपये किंमत सांगताय. तिसऱ्या जापात आहे. म्हैस चांगले 4-5 लिटरपर्यंत तिची दुधाची कॅपॅसिटी राहणार आहे. व्यवहारात कमी जास्त करून घेणार आहे. शेतकऱ्याची जर खरेदी करायची असेल तर त्यांनी नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर अवश्य संपर्क करून आपण खरेदी करू शकता. का हो किती महिन्याची लागण? तुम्ही पैसा द्या ना. आम्ही म्हशी. हा किती महिन्याची लागण? किंमत सांगायला 95,000 रुपये का? मागितली सकाळपासून कोणी? कितीपर्यंत? 69 पर्यंत. दूध किती देते? 9 लिटर दूध आहे का? दोघं वेळचं का एका वेळचं? दोघं वेळचं 9 लिटर आहे. म्हणजे 4.5 लिटर देते. चांगलं काव घाललं तर 10 लिटर पर्यंत देईल असं. किती वेळ जाप्यात होती ती आता जनली? तेव्हा तिसऱ्यात होती का चौथ्यात जमली? फोन नंबर सांगता का? सांगा. 87 66 49 96 78. मित्रांनो म्हैस जर तुम्हाला आवडत असेल नंबर दिलेला आहे शेतकऱ्यांनी तर नक्की संपर्क आपण करू शकता. म्हैस जर घेण्याचं त्याचं पाळलं आहे तर 9.5 लिटर दूध ते सांगताय दोघं वेळचं. आणि म्हैशीची चांगली क्वालिटी. जर तुम्हाला घ्यायची असेल आवडत असेल तर नक्की संपर्क करू आपण खरेदी करू शकता मित्रांनो. 4 महिन्याची लागण आहे. काय किंमत सांगणार? 65,000 का? बरं किती वेळा जापात राहील ते आता? किती वेळा जापात राहील? दुसऱ्यात आहे का तिसऱ्यात? दुसऱ्या चौथ्यात आहे का? बरं मागली का कोणी? कितीपर्यंत? 42-43. कोणतं गाव तुमचं? बरं बघा मित्रांनो किती दूध देईल साधारण? दुधाची कॅपॅसिटी किती आहे? 5-6 लिटर का? एका वेळेला का? एका वेळेला 5-6 लिटर देते भाऊ असं तिची कॅपॅसिटी आहे. फोन नंबर माहिती का बाबा तुम्हाला? 80 48 19 16. मित्रांनो नंबर दिलेला आहे शेतकऱ्यांनी. जर तुम्हाला म्हैस आवडत असेल तर नक्की संपर्क करा. मी म्हैस तुम्हाला पूर्ण दाखवतो कशी. तर म्हैस चांगली बघा. आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून छोटे मोठे व्यापारी पण आहेत मित्रांनो. त्यांच्या दावणी पण आहेत आणि बरेच शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत म्हशी विकण्यासाठी. तर या ठिकाणी जर तुम्हाला म्हशी खरेदी करायला यायची असेल तर आधी या ठिकाणी फिरा. कारण की इतर ठिकाणी खूप भाव असतो. शेतकऱ्यांच्या म्हशींना भाव कमी असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची म्हैस जी आहे ते तुम्ही खरेदी करायला पाहिजे. इथं पहिले बघा त्यांच्या काय क्वालिटी आहेत, दुधाची कॅपॅसिटी किती आहे. लागण म्हशी पण आहेत इथं, जनलेल्या म्हशी पण आहेत, गाभण म्हशी पण आहेत. म्हणजे सर्व प्रकारच्या म्हशी या ठिकाणी तुम्हाला भेटतील. गाभण अशा की 8 दिवस जनेल, 15 दिवसात जनून जाईल अशा पण आहेत. तर तुम्हाला मी बाजार संपूर्ण दाखवलेला आहे.
तर नक्की तुम्ही या बाजाराला व्हिजिट करू शकता. दर मंगळवारी भरतो मित्रांनो. जिल्ह्याचा बाजार आहे आणि तिकडच्या साईडला जर जाणार तर तिकडे प्युअर पूर्ण तुम्हाला या ठिकाणी व्यापारी दिसतील. ते तिकडचे उत्तर प्रदेशचे व्यापारी तिकडे मोठमोठे आणि आग्राचे कुरेशी म्हणून भरपूर सर्व तेज आहेत. त्यांच्याकडे मोठ्या मापाच्या आणि भयंकर म्हशी आहेत आणि त्यांच्या किमती पण भयंकर असतात. काही लोकांना मग ते घेणं शक्य होत नाही. जे पैसेवाले लोक राहतात ते घेऊन टाकतात. सर्वसामान्य शेतकऱ्याचं बजेट राहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या बाजाराला जर व्हिजिट केली, मीना म्हैस बाजार सांगायचं, मीना म्हैस बाजारमध्ये आले तर इथं तुम्हाला 60, 65, 70, 75, 80पर्यंत चांगल्या क्वालिटीची म्हैस या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. घरगुती म्हैस घ्यायची ते 60, 65पर्यंत पण या ठिकाणी भेटून जाते. लागण म्हैस तिच्यात बी कमी जास्त करून घेतात. तर तिची दुधाची कॅपॅसिटी 3-4 लिटर राहते. त्या पद्धतीने तुम्हाला जर तशी म्हैस घ्यायची तर इथं या जास्त दूध देणाऱ्या पण राहतात, पण त्यांच्या बी किमती व्यवस्थित राहतात या बाजारामध्ये. जर तिकडे व्यापाऱ्यांकडे गेलं तर मग तुम्हाला 1,00,000, 1,50,000, 2 लाखापर्यंत म्हशी भेटतील मित्रांनो. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण असेच व्हिडिओ बनवू. व्यापाऱ्यांचे पण व्हिडिओ बनवणार आहे. तर आता शेतकऱ्यांचा बनवला तर व्यापाऱ्यांच्या दावणीच्या म्हशींचा व्हिडिओ मी बनवणार आहे. तो पण आज पडणार आहे. आज नाही तर उद्या मी तो पण व्हिडिओ टाकणार आहे. तर तो पण बघा. आता सध्या आज हा पडेल आता. तर तो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.